नमस्तु तुलसी कल्याणी, नमो विष्णुप्रिये शुभे, नमो मोक्षप्रदे देवी, नमः समस्तप्रदायिके. हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्वांचे सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत आणि तुमची सर्व स्वप्ने साकार होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा, सध्या सर्वत्र तुळशी विवाहाची लगबग चालू आहे. दिवाळी संपली. दिवाळी झाल्यानंतर सगळ्यांनाच वेध लागतात ते तुळशीच्या लग्नाचे. तुळशीचे लग्न अगदी थाटामाटात पार पडल्यानंतर अनेक शुभकार्याला सुरुवात होते. तुळशी विवाहापूर्वी देवउठणी एकादशीचे व्रत केले जाते. या दिवशी भगवान विष्णू निद्रावस्थेतून जागे होतात आणि चातुर्मासाची समाप्ती होते. कार्तिक शुद्ध द्वादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह केला जातो. तर तुळशी विवाहाच्या दिवशी तुळशीला नवीन वस्त्र पांघरतात व त्यावर मांडव म्हणून उसाची व दाट्याची खोपटी ठेवतात. पूजेचे सर्व उपचार करून विष्णूंना जागे करतात व त्यानंतर बाळकृष्ण व तुळस या दोघांमध्ये अंतरपाट धरून मंगलाष्टके म्हणून त्यांचा विवाह लावला जातो. त्यानंतर घरातील कर्त्या पुरुषाने तुळशीचे कन्यादान केले जाते. त्यानंतर सर्व पूजाविधी करून सर्वात शेवटी आरती केली जाते. अशा प्रकारे तुळशीचा विवाह संपन्न होतो. तर आमच्या इथे पण काल अशा प्रकारे तुळशीचा विवाह संपन्न झाला. तर तुळशी विवाह अंगणात संपन्न केला जातो, परंतु मी ही पूजा घरातच मांडली. तर त्यामागचं कारण काय ते तुम्हाला पुढे कळेलच. तर यावर्षी 2 नोव्हेंबर ते 5 नोव्हेंबरपर्यंत तुळशी विवाह संपन्न केला जाणार आहे. तुळशी विवाह हे देवउठणी एकादशीपासनं कार्तिक पौर्णिमेपर्यंत केले जातात. तर यावर्षी पौर्णिमा ही 5 नोव्हेंबर रोजी आली आहे. या काळात आपण तुळशी विवाह करत असतो. काल आमच्याकडे देखील तुळशी विवाह संपन्न झाला. तर मी सुरुवातीला इथे अंगणामध्येच म्हणजे आमच्या इथे गॅलरीमध्ये तुळशी वृंदावन ठेवले आहे. त्या ठिकाणी तुळशीच्या लग्नाची तयारी केली होती, म्हणजे थोडंफार डेकोरेशन. आणि तुळशीला बघा अशा प्रकारे छानशी अशी नऊवारी टाईप अशी साडी नेसवली होती. तर ही सर्व तयारी मी काल अंगणामध्ये केली होती. तुळशीला छान प्रकारे अशी साडी नेसवली, तिचा साज शृंगार केला, सर्व काही झालेलंच होतं. परंतु त्यानंतर मला ते सगळं उचलून आतमध्ये घ्यावं लागलं. त्यामागचं कारण म्हणजे काल 6च्या दरम्यानच इतका जोरदार पाऊस चालू झाला की ते सगळं उचलून मला आतमध्ये घ्यावं लागलं. जवळपास सर्व काही माझी तयारी आधीच झाली होती. मी लाईटिंग टाकली होती, थोडंफार डेकोरेशन आणखीन केलं होतं आणि रांगोळी पण काढली होती. परंतु पावसामुळे सगळं काही भिजलं आणि खराब झालं. त्यानंतर मग मी पटकन तुळशी वृंदावन तेवढं उचलून आतमध्ये घेतलं. त्यानंतर सर्व मांडणी आतमध्येच केली. बघा किती जोरदार, आणि अचानकच इतका जोरदार पाऊस चालू झाला ना, मग बाहेर तुळशीचं लग्न लावणं शक्यच नव्हतं. जवळजवळ 1 ते 1.5 तास पाऊस चालू होता. त्यामुळे मग परत सर्व काही मला आतमध्ये डबल डेकोरेशन, रांगोळी हे सर्व परत एकदा करावं लागलं. हे मग बघा, मी तुळशी वृंदावन पटकन उचलून आतमध्ये घेतलं तरी एका साईडनी थोडंसं पाणी पडलंच होतं. मग सर्व काही मध्ये घेतलं आणि छान प्रकारे परत एकदा तयारी केली. उसाची धाटे लावून घेतली, परत थोडीफार लाईटिंग टाकली आणि परत एकदा रांगोळी काढायला घेतली. तोपर्यंत पाऊस चालूच होता. इथे छोटी रांगोळी काढली होती, पावलं काढली होती, ती देखील भिजली. मग थोडा पाऊस कमी झाल्यानंतर दारासमोर तरी 2 दिवे लावावेत म्हणून इथे मी 2 दिवे लावून घेतले. दुसरीकडे काहीच करायला जमलं नाही. त्यानंतर पूजेची मांडणी करायला घेतली. इथे मी पाट घेतला, त्यावरती वस्त्र अंथरून घेतले, त्यावरती थोडीशी तांदळाची रास घातली, त्यावरती कलश स्थापना केली. तर कोणतीही पूजा करण्याआधी आपण दीप प्रज्वलन करत असतो. तर मी इथे प्रथम दीप प्रज्वलन करून घेतले. त्यानंतर पूजेस सुरुवात केली. तर तुलसी विवाह का केला जातो? तर बघा, तुलसी विवाह म्हणजे तुलसी वनस्पतीच्या रोपाचे शालिग्राम किंवा
भगवान विष्णू किंवा त्यांचे अवतार श्रीकृष्ण यांच्याशी त्यांचा विवाह प्रबोधिनी एकादशीपासून करण्याची प्रथा आहे. भगवान विष्णू कार्तिक महिन्यातील देवउठणी एकादशीला संपूर्ण 4 महिने झोपल्यानंतर उठतात. तर भगवान विष्णू हे 4 महिन्यांपासून योगनिद्रांमध्ये असतात. त्यानंतर ते जागे होतात. तर हा दिवस तुलसी विवाह म्हणूनही साजरी केला जातो. तुलसी विवाह म्हणजे तुळशीचे रोप आणि भगवान विष्णूचे शालिग्राम रूप कृष्ण किंवा विष्णू यांचा विवाह करण्याची पूर्वरत प्रथा आहे. कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीपासून मंगल कार्याची सुरुवात होते. असे म्हटले जाते की तुलसी विवाह केल्याने कन्यादानाचे पुण्य प्राप्त होते. तुळशीला विष्णुप्रिय किंवा हरिप्रिया या नावाने देखील संबोधले जाते. कार्तिक शुद्ध द्वादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशीचा विवाह केला जातो. तुलसी विवाहाची पौराणिक कथा अशी देखील आहे की एकदा शिवाने आपले तेज समुद्रात टाकून दिले. त्याच्या पोटी महातेजस्वी बालक जन्माला आले. पुढे जालंधर नावाचा पराक्रमी राक्षस राजा बनला. त्याच्या राज्याचे नाव जालंधर नगरी होते. दैत्यराज कालनेमी याची कन्या वृंदा हिचा विवाह जालंधराशी झाला होता. जालंधर हा महाराक्षस होता. आपल्या पराक्रमासाठी त्याने माता लक्ष्मी प्राप्त करण्याच्या इच्छेने युद्ध केले. पण त्याचा जन्म सागरातून झाल्याने देवी लक्ष्मीने त्याला भाऊ म्हणून स्वीकारले. तेथून पराभूत झाल्यानंतर देवी पार्वतीला प्राप्त करण्याच्या इच्छेने तो कैलास पर्वतावर गेला. त्याने शंकराचे रूप धारण करून देवी पार्वतीच्या जवळ गेला. परंतु त्याच्या तपस्येने आणि सामर्थ्याने लगेचच ओळखून त्या अंतर्ध्यान झाल्या. देवी पार्वतीने क्रोधित होऊन संपूर्ण कथा भगवान विष्णूंना सांगितली. जालंधरची पत्नी वृंदा ही अतिशय धार्मिक होती. जालंधर तिच्या पुण्यधर्माच्या सामर्थ्याने मारला गेला नाही. जालंधरांचा नाश करण्यासाठी वृंदाच्या पतिव्रताधर्म मोडणे आवश्यक होते. त्यामुळे भगवान विष्णू ऋषींच्या अवतारात जंगलात पोहोचले. वृंदा त्या जंगलातून एकटीच जात होती. विष्णूसोबत 2 राक्षस होते, ज्यांना बघून ती घाबरली. ऋषींनी वृंदासमोर क्षणार्धात दोघांचेही वध केले. त्यांची शक्ती पाहून वृंदाने कैलास पर्वतावर महादेवाशी युद्ध करत असलेल्या आपल्या पतीबद्दल विचारले. ऋषींनी आपल्या ब्रह्माच्या सापळ्यातून 2 वानर प्रकट केले. एका माकडाच्या हातात जालंधरचे डोके आणि दुसऱ्याच्या हातात धड होते. पतीची ही अवस्था पाहून वृंदा बेशुद्ध पडली. शुद्धीवर आल्यावर तिने आपल्या पतीला जिवंत करण्यासाठी ऋषी देवांकडे विनवणी केली. भगवंतांनी पुन्हा आपल्या भ्रांतीने जालंधराचे मस्तक शरीराला जोडले, पण त्यांनी स्वतःही त्याच्या शरीरात प्रवेश केला. वृंदाला या फसवणुकीची किंचितही जाणीव झाली नाही. वृंदा परमेश्वरासोबत पत्नीप्रमाणे वागू लागली. त्यामुळे तिचे पावित्र्य नष्ट झाले. हे घडताच वृंदाच्या पतीचा जालंधर याचा युद्धात पराभव झाला. जेव्हा वृंदाला ही सर्व लीला कळली तेव्हा तिला राग आला आणि तिने भगवान विष्णूला हृदयहीन शिला असल्याचा शाप दिला. विष्णूने आपल्या भक्ताचा शाप स्वीकारला आणि शालिग्राम दगडात ते विलीन झाले. विश्वाचा निर्माता दगड झाल्यामुळे विश्वात असंतुलनाची परिस्थिती निर्माण झाली होती. असे झाल्याने सर्व देवतांनी वृंदाची भगवान विष्णूंना शापातून मुक्तता करण्यासाठी विनंती केली. वृंदाने विष्णूला शापातून मुक्त केले आणि आत्मदाह केला. जिथे वृंदा भस्म झाली तिथे तुळशीचे रोप उगवले होते. भगवान विष्णू वृंदाला म्हणाले, हे वृंदा, तुझ्या पतिव्रतेमुळे तू मला लक्ष्मीपेक्षाही प्रिय झाली आहेस. आता तुळशीच्या रूपाने तू सदैव माझ्यासोबत असशील. तेव्हापासून दरवर्षी कार्तिक महिन्यातील देवउठणी एकादशीच्या दिवशी तुळशी विवाह म्हणून साजरा केला जातो. जो तुळशीचा विवाह माझ्या शालिग्राम रूपाशी करेल त्याला परलोकात विपुल यश मिळेल, अपार कीर्ती मिळेल, असा आशीर्वाद विष्णूंनी दिला. आपल्या संस्कृतीत तुळस ही देवाच्या स्थानी पूजली जाते. तर तुळशीला मांगल्याचे, पावित्र्याचे प्रतीक मानले जाते. तर आपल्या घरात तुळस असणे गरजेचे आहे. तसेच तुळस लावल्याने घरामध्ये सकारात्मकता राहते. तसेच आयुर्वेदिकदृष्ट्या देखील तुळस ही खूप गुणकारी आहे. तुळशीचे अनेक फायदे आपल्याला बघायला मिळतात.
चला तर मग मी इथे व्हिडिओचा एंड करते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.